फ्रेंड, तू हा मेसेज पूर्ण वाचलायस? बाबा तिला ब्रेक हवाय रिलेशनशिप मध्ये. ब्रेक हवाय, बरोबर आहे, पण आवर रिलेशनशिप म्हणजे तुमचं एक नातं आहे हे तिला मान्य आहे. पण त्याच नात्यामध्ये बाबा ती आता ब्रेक मागते. का, कशामुळे, कोणामुळे, अशा कुठल्याच प्रश्नांची उत्तरं नाहीयेत माझ्याकडे. बाबा बाबा प्लीज गाणं नको. तुमच्या आजकालच्या जनरेशनचा ना हा प्रॉब्लेमच आहे. स्पीडच्या नादामध्ये तुम्ही समोरच्याचं काय म्हणणं आहे हे पूर्ण ऐकूनच घेत नाहीत. एक मुलाकात जरुरी है सनम, म्हणजे या गाण्याचे बोल आहेत समीरचे, पण आज लागू पडणार आहेत ते आलापला. बाबा स्पष्ट काय ते सांगा ना. म्हणजे आलाप आणि जुईची एक मुलाकात जरुरी है. जुईची भेट होणं महत्वाचं आहे आलाप. बाबा ती इथे माझा फोन उचलत नाही. भेटणं तर लांबची गोष्ट राहील. अरे हम भी लंबी रेस के खिलाडी है. हे बघ आलाप, हे फोन किंवा मेसेज यामधून ना फक्त शब्द पोहोचतात, भावना नाही. भावना या माणसाच्या डोळ्यात असतात आणि त्या बघण्यासाठी एक भेट होणं महत्वाचं आहे. पण बाबा ती पण नाही आणि बिंट आहे. तू जुईला जाऊन भेट, तिच्याशी बोल, अरे तुझ्या मनातली गोष्ट तिला सांग. हा असा मेसेज करण्यामागे तिचा काय हेतू असावा हे तरी जाणून घे. तिच्या मनात नेमकं काय चाललंय हे एकदा समजून तरी घे. पण बाबा त्याआधी तुम्ही मला समजून घ्या. अहो तुम्हाला मगाचपासून मी तेच सांगतो की तिला कॉल केला तर कॉल रिसीव्ह करत नाही, मेसेज केला तर मेसेजचा रिप्लाय देत नाही. मला सांगा कसा भेटू मी तिला? मी करू का तिला फोन? झालंय करू. तुमच्याच काय, आईच्या मोबाईल वरूनही फोन केला तर तोही रिसीव्ह नाही केला. शेवटी मी स्वराला तिच्याशी बोलायला लावलं, पण परत पहिले पाडे 55. अरे पण असाही कोणीतरी 56वा असेलच ना जो तुला जुईपर्यंत पोहोचवू शकेल. असं कोण असणार आहे? आहे, जुईला भेटण्याचा एक पर्याय आहे. अरे मग आता वाट कसली बघतोयस, कामाला लाग. कारण एक मुलाकात जरुरी है सनम. आई बरोबर बोलते बाबा. या नात्यामुळे त्याला वेळोवेळी धोका असेल तर मी त्याच्या जीवाशी का खेळू? तसंही त्याच्या जीवाशी खेळण्याचा काही एक अधिकार नाहीये मला. आई बरोबरच बोलते, पण तुझ्या मनाचं काय? बाबा, आलापच्या बाबतीत आई जे बोललीये ना त्याचाच जास्त विचार करतेय मी. शेवटी ती माझ्या आणि त्याच्या भल्याचाच विचार करते ना. आवडीची भाजी आहे ना? बघितलंस बाबा, मला काय आवडतं, माझ्यासाठी काय चांगलंय या गोष्टीचा सतत विचार करत असते ती. येते मी बाबा. घेतलं सगळं? हो. अगं पण तुझे ते हॅशटॅग स्पीकर सेल्फी क्वीन ती कुठे आहे? हो ना, तेच तर कळत नाहीये मला. नाही, एरवी जगाच्या आधी रेडी होऊन येणारी मुलगी आज राहिली कुठे? कदाचित आज तिचं घड्याळ उशिरा उठलं असेल. मी एक काम करते, मी तिच्या घरी जाते आणि तिथूनच मग आम्ही प्री स्कूलला जाऊ. ओके, बाय आई. बाय बाबा. नीट जागा बाळा. हो हो. कैलास काय म्हणत होती रे? आपल्या हाताला धरून लहानपणी चालणारी मुलं कधीही आपला हात हातात धरून आपल्यालाच आधार द्यायला लागतात, कळत सुद्धा नाही. अंतरा, अंतरा उशीर होतोय. अंतरा, तू
तुझ्यासाठी. जुई हॅशटॅग सरप्राईज. कसं वाटलं सरप्राईज? अगं पण इथे का अरे दारातच बोलत उभे राहणार आहात की घरात पण येणार आहात? आलो? ये बस बस ना इथे. आला बस ना बस. सुई, चहा घ्या, गरमा गरम चहा घ्या. जुई, परवा तुमच्या घरी असलेला पेशंट आज आमच्याकडे आलाय. नाही, तो सांगत होता तुमच्या घरी आलं की आजारी पडायला होतं पडून. काय काका, असं काही नाही. ते मागे मोबाईलचं केअर सेंटर आहे ना, तिकडे आलो होतो. ऍक्च्युली काका, माझ्या मोबाईलचा ना जरा प्रॉब्लेमच झालाय. म्हणजे मी समोरच्याला कॉल केला ना तर समोरच्यापर्यंत रिंगच पोहोचत नाही, किंवा समोरच्याचा मेसेज आला तर तो अर्धाच मिळतो. समोरच्याला नेमकं काय म्हणायचंय ते कळतच नाही. अच्छा, म्हणून मग तू समोरच्याला सरप्राईज द्यायला इथे आलायस. नाही नाही नाही, म्हटलं केअर सेंटरलाच भेटलो ना तर काही ना काहीतरी सोल्युशन मिळेलच ना. बघ हा, नाही तर मोबाईल जुना झाला असेल. वस्तू त्रास द्यायला लागल्या ना आला की लगेच बदलून टाकावं. आणि माणसांचं काय करायचं? कुठल्या माणसांचं? केअर सेंटर मधल्या माणसांचं. अहो, एक धड उत्तर देत नाही. आणि त्यांचा जो मेन मॅनेजर आहे ना, तो येईपर्यंत थांबायचं होतं. आणि अंतरा पण म्हणत होती की घरी येऊन जा, म्हणून आलो. बरोबर केलं ना? अगदी बरोबर केलंस बघ. आलाप नेहमी बरोबरच असतो काका, आणि त्याची प्रत्येक गोष्ट ना विचार करूनच केलेली असते. सरप्राईज लागू पडलं वाटतं. आणि काय रे आलाप, तू इथे आलास, मग माझ्या आई बाबांना कोण सांगणार तू इथे आलायस ते? तुला फोन करून त्यांना पण करायचा. तू पण ना आलाप. अगं हो हो जुई, अगं किती बोलशील त्याला. तू चहा घे रे. काका, तुम्ही पण घ्या ना. नाही, मी घेईनच रे, पण तू घे. तुला देऊ का जुई? नको, गरम असेल. आपल्याकडे गरमच चहा पितात जुई. ओ, तुमची कोल्ड कॉफी पिणारी जनरेशन नाही का? काका, तुम्ही पण चहा घ्या ना. बघ रे, जमलाय का? सविता मार्केटमध्ये गेली आहे ना, म्हणून मीच केला चहा. काका, तुम्ही केलाय ना तर जमलाच असेल. आला, तू नक्की आजच्या जनरेशनचाच मुलगा आहेस ना? का काका, काय झालं? नाही, आजची जनरेशन म्हणजे आमच्यासारख्या जुन्या माणसांना मागे टाकून सतत पुढे पळण्याची घाई असलेली जनरेशन. पण तू तसा नाहीयेस. तुझ्या बोलण्यावरून असं वाटतं की तुला सगळ्यांना सोबत घेऊन जायला आवडतं. म्हणूनच आलाप मला आयुष्यभर तुझी सोबत आवडेल. पण फक्त बाबा तब्येतीला जप. परवा ते चक्कर येऊन पडलास तसं पडू नकोस. नाही 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 नाही. नाही जुई, आई काय बोललीये ना त्याचा विचार कर. कमाल, मस्तच झालाय. चहा इथे झालाय, आता नाश्ता आमच्या घरी या. आणि अंतरा मॅडम, आवरा आता, आपल्याला प्री स्कूलला जायचंय. हो, आले आलेच आम्ही. चला काका, येतो. हो, आता मैत्रिणींनी नाश्त्याचं आमंत्रण दिल्यावर ह्या काकाकडे कशाला थांबणार आहेस? अहो काका, तुमच्याकडे जेवायलाच येईन. आणि अंतराने मला सांगितलंय की काकूंच्या हाताला उत्तम चव आहे. बोल, कधी येतोयस? काका, निघतो ना आम्ही आता. हो काका, निघतो आता, उशीर झालाय. बर. आणि हो, महत्वाचं म्हणजे तो मोबाईलचा प्रॉब्लेम आधी सॉल्व्ह कर. बहुतेक काका आता सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. येतो. येत जा रे. हो हो हो. बाय हा. बाय. जुई, ए जुई, ऐक ना. जुई, जुई, तू हवं तर आला बरोबर घरी जा. मी जाते पुढे प्री स्कूलला. ओके? हा. अंतरा, कोणीही घरी जात नाहीये. मी प्री स्कूलला येते आणि आलाप, तू कामाला जा.
जुई जुई पण तूच बोललीस ना आलापला घरी चल म्हणून. ते काका होते म्हणून. सुई, मी तुला कालपासून कॉल करतो, का असं वागतेस तू? मला काहीही बोलायचं नाही आलाप. आणि मग काल केलेल्या मेसेजचा अर्थ काय? मी मेसेज मध्ये स्पष्ट काय ते बोलले. आलाप बाय. ओय काय बोलताय आणि कसला मेसेज? अरे जनरली बॉयफ्रेंडने मुलींना सरप्राईज दिल्यावर मुली आनंदाने उड्या मारतात, पण ही का तणतणत गेली? तू जा तिच्यासोबत, ती रागात आहे. जा. जाते. जुई तुझा प्रॉब्लेम काय? कसला ग? जुई आलाप तुला सरप्राईज द्यायला माझ्या घरी आला होता आणि तू त्याच्याशी न बोलता इथे निघून आलीयस. आणि तो कोणत्या मेसेज बद्दल बोलत होता? ते ना तू त्यालाच विचार. आणि अंतरा, मला आता कुठल्याच प्रश्नांची उत्तर द्यायची नाहीयेत. अगं तू त्याला सुद्धा हेच बोलून इथे आलीयस. जुई तुला आठवतंय का, तुझ्या आणि आलापच्या फ्रेंडवर्सरीसाठी तू एका मोठ्या टॉवरच्या टेरेसच्या कठड्यावर उभी होतीस आणि तू त्याच्यासाठी सरप्राईज प्लॅन करताना कधीच मागचा पुढचा विचार केला नव्हतास. मग आता नेमकं असं काय झालंय? हाच तर प्रॉब्लेम आहे. काय झालं ते कोणाला सांगू शकले असते तर पहिलं आलापला सांगितलं असतं. जुई मी तुझ्याशी बोलते ना, आणि तू कसला विचार करत बसलीयस? हे बघ अंतरा, मला आता कसलाच विचार करायचा नाहीये. आणि आलाप सुद्धा ना काही दिवस माझा विचार करेल आणि तो पण मला विसरेल. जुई अंतरा, आता यावर बोलणं नकोय प्लीज. आणि हा विषय माझ्यासाठी संपलेला आहे. पण त्याच्यासाठी नाही. इथे ये. बघ सुई, सुई. जुई, जुई प्लीज थांब ना. जुई मला 2 मिनिटं बोलायचंय तुझ्याशी. जुई प्लीज. जुई, जुई काय झालंय तुला? का वागतेस असं माझ्या बरोबर?
अंतरा अंतरा अगं ऐक ना. तुझ्यासोबत बोलताना जुईने बघितलं ना तर माझ्याशी बोलणं बंद करेल. अगं पण तिला नेमकं काय झालंय? त्याआधी तू सांग, तू काय केलंयस? म्हणजे तू तिच्या बाबतीत काही विसरतोयस का? नाही तू तिला काही उलट बोललायस का? नाही. मग तुझा दुसरीकडे कुठे अफेअर चालू आहे का? ए तू काय पागल आहेस काय? नाही अरे, पण मग असं काय झालंय की तिने तुझ्याशी बोलणं बंद केलंय? अगं फक्त बोलणंच बंद नाही केलंय. हा बघ, हा मेसेज पण पाठवलाय. आय नीड ब्रेक इन आवर रिलेशनशिप. अगं ह्या आधी इतकं ताणून तिने कधीच धरलं नव्हतं. म्हणजे फक्त सॉरी म्हटलं ना की जो काही मुद्दा असायचा तो काढून ती भांडायला लागायची. येस आलाप, सॉरी. आलाप, तू तिच्या समोर कान पकडून तिला सॉरी बोल. जोपर्यंत ती तुला माफ करत नाही तोपर्यंत. अगं तिच्या समोर कान पकडून सॉरी बोलायला ती तर समोर आली पाहिजे. हा रे. हॅशटॅग आय एम ग्रेट. काय झालं? सॉरी तू बोलायचं नाही. मग एक आयडिया आहे. काय? Which animal is this? Dog. Everybody say dog. Say loudly. Dog. आलापला शोधतेस का? आपण जाताना नेहमी विंडोज बंद करतो माहितीये ना, तेच करतेय. पण त्याआधी ज्याच्यासाठी मनाची विंडो बंद केली आहेस ना जुई, ती उघड. झालं बोलून, निघूया आता. जुई, चल. अरे सौम्या, पण घरी नाही गेलात अजून? नाही. का? मम्मा नाही आली? नाही. सौम्या, पल. चला चला चला, ठेवा हे, जा लवकर, मम्मा आली. मम्मा. बाय सौम्या. बाय पल. जुई, फक्त 2 मिनिटं मला बोलायचंय तुझ्याशी. पण मला बोलायचं नाहीये. जुई, आलाप. सॉरीचा काहीच उपयोग झाला नाही. गेली ती. अरे मग तू पण जा तिच्या मागे, पळ लवकर. मला फक्त 2 मिनिटं हवी, फक्त 2 मिनिटं. आलाप, मला तुझ्याशी काही एक बोलायचं नाहीये. ओके जुई, मग तू माझ्या बाईकवर तर बस, मी तुला घरी सोडतो, तेवढ्या वेळात बोलेन. तुला मराठी कळतं ना? आणि तुझं सॉरी वगैरे नकोय मला. जुई, माझं काय चुकतंय ते तरी सांग मला. तुझं काही चुकलेलं नाहीये आलाप. आता मग रिलेशनशिप मध्ये ब्रेक हवाय असं मेसेज का केलास तू? कधी तू चांगलं बघतेस, कधी न बोलता निघून जाते. मी काय समजायचं? तुला जे समजायचंय ना ते तू समज, पण मला काही एक बोलायचं नाहीये. जुई, तुला बोलावं लागेल. मी फक्त 2 मिनिटं मागतोय तुझी. तुला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. मी दिली तर चालतील का? हात सोड. हे बघा साहेब, आधी हात सोड मग बोल. हे बघा साहेब, तुम्ही समजताय तसं काही नाहीये इकडे. मग मी काय समजतोय हे तुला कसं कळलं रे? जाणा बनतो का रे? हो दादा, ऐका ना. ताई, तू काय बोलू नकोस. मागापासून रस्त्याच्या त्या साईडने बघतोय मी, हा तुझ्या मागून मागून येतोय आणि आता डायरेक्ट हात पकडला. अरे पोरीला छेडतो काय? हा, हे बघा साहेब, मी छेडत नव्हतो. मग हात पकडून भाऊबीजेला घरी येते हे विचारत होतास? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय.
समज गैरसमज ना ते चौकीत जाऊन दूर करू. चल चल. दादा प्लीज ऐका तरी. ताई तू बोलूच नकोस. दादा म्हणालीस ना मी आता ह्याला देतो बरोबर भाऊबीज. तुला आता काहीच प्रॉब्लेम होणार नाहीये. हो दादा, तो फ्रेंड आहे माझा आणि तो त्रास देत नाहीये मला. आणि आम्ही ना नाटकाची प्रॅक्टिस करतोय. डायलॉग्स बोलतोय तो नाटकातले. नाटक हे असं. हो दादा, तेच तर सांगण्याचा प्रयत्न करते ना मी तुम्हाला. रिअलिस्टिक नाटक आहे ना. तो येता जाता आम्ही ही अशी प्रॅक्टिस करतच असतो. आणि जेवढं नेहमीचं वाटेल तेवढं चांगलंच ना. रिअलिस्टिकच्या नादात ह्याचा ड्रामा घडला असता. आता अशी रस्त्यावर प्रॅक्टिस करू नका. कोणाला काय वाटलं ना तर लोक पडदा टाकतील. सॉरी दादा. चला, पोलीस वेळेवर आले तरी प्रॉब्लेम, उशिरा आले तरी प्रॉब्लेम. आला लक्षात घे, माझ्याकडे तुझ्या कुठल्याच प्रश्नांची उत्तरं नाहीयेत किंवा तुला द्यायला वेळही नाहीये. फक्त एवढंच सांगेन, तो मेसेज, माझं हे असं वागणं, हे सगळं तुझ्या भल्यासाठीच आहे. एक मुलाखत फसली.